नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघू शकता आपण बऱ्याच दिवसापासून कुटी करायची चाललं होतं. काल रात्री एकदम फायनली 8 वाजता त्या माणसाने आपल्याला कुटी करून दिलेली. आणि बघा परू आईला मदत पायावर लागून घ्या थान. आणि आपल्याकडे काय माणसं नाहीत काय नाही. मी चूप पितोय आणि सत्ता अंकिता एकटीच देते. काय पर्याय नाही, माणसं नसल्या कुठून आणायची काय करायचं. बोध आपला कल्ला आहे, तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो. आणि तो पडन का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि चुकलं तरी काही इलाज नाही, आपल्याकडे काही माणूस बघत नसल्यामुळे आपलं चाललंय जुगाडावं सगळं. काही म्हणा बरं का, स्वतःचा ईद बरं का असा ना नका काय कळणार, पण तो का जड्ड जाईल ते बघ. काय का मग बाबी पोळ बाबा उन्हाळा लागन कुठे पोळती मित्र. काल रात्री केलेली कुठे ना, आता हे केलं ना की पोळती आलेली आहे अंकिता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. बघू शकता आज अंकिता एक नवीन प्रकारच्या भजे करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग बघूया अंकिताची तयारी. मित्रांनो बघू शकता अंकिताने सर्वप्रथम बेसन पीठ, ओवा, मीठ घेतले. आणि बघू अजून कशाचे भजे, हे एक सिक्रेट आहे तुम्हाला सांगतो. अंकिता आज करते म्हणते मला सांग, आणि ती तिच्यात नादात हिंडत गेली या फ्रीजकडे. काय घेते बघावं लागेल. मित्रांनो बघा अंकिता आता कशाचं भजे करणार आहे, तुम्हाला एक लगेच दाखवतो 1 मिनिटात. बघू शकता अंकिताने घेतलेली आहे मिरची. बघा तिची कोळधारांच्या बाजारावरून आणलेली एकदम ताजी तावानी, एकदम शेतकऱ्याच्या रानातली मिरची. बघू आता अंकिता कशा प्रकारे करते, आणि एकदम मस्त असं करणार आहे. त्याची चव पण कशी लागते ती तुम्हाला सांगन. आणि मी आणि परत वाट बघतोय भजे खायचे आहे का नाही बाबू. भजे खायचे ना, भजे खायचे आम्हाला. तुम्ही खातात का भजे करून म्हण ग बाबू, तुम्ही खातात का म्हणावा. खात जा म्हणावा, खात जा जीवाला. कमून काय वर नाही घेऊन जाणार. हा खात जा खात जा. आमच्या वणी सगळे खाऊ कुठलेच आहेत. तुला करायचं तू कर. चला मित्रांनो आता तिने घे कोथिंबीर कापायला. काही काम नसलं की आपल्याला असं सुचतं काही बनवायला. काम तुला लय हे, मला आहे का. तुमचं झालं माझं नाही. मग माझं झालं, मला खावं वाटले ना आता दिना करून. कोथिंबीर कापून टाक किती बेसन पिठात. मिरच्याची काय सिस्टीम करते तेच बघायला अत्यंत भारी असेल. नेमकी याची सिस्टीम काय बघावं लागेल. आणि हे खायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं आपण बाबू मिरची नको घेऊ, तू ज्याचं काम त्यानेच करू जाणं. चला कापा मिरच्या. मिरची कापावं लागते का आणखीन असते जमते म्हणा थोडं थोडं व्हिडिओ काढाय. अंकिता गेली धुवायला आणि आली बघा मिरच्या धुवून. आता धुवून काय खाते काय ती कळाना मला, दिसती परत मिरच्या घेऊन. उभ्या कापायच्यात काढूया. चला आता उभ्या कापी ती. आणि मग मिरच्या काप ना आधी बाई. बाई पहिली हाताने बेसन पीठ खालवायची. आता हिच्या काळात नवीनच आयटम आला आहे बेसन पीठ खालवाय. पाताळ कर ना, ते काय इतकं गट लागतं काय तेव्हा. कधीच करीत नाही तरी मला माहिती आहे मित्रांनो कसं करतात. आणि हे बघा तुला कशाला करायला लावलं, म्हणजे मला येत असतं तर मग कशाला तुला. मिरच्या उभ्या कापायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता बघू टपाटपा. आणि मला म्हणली लय टाईम जाईल 15 मिनटं तरी झालं का. खापा खापा होते बाबा. आपल्याला भजे खायचे ना, आम्हाला भजे खायचे. कोणी केलेले माझ्या ध्यानात नाही. मला खाऊ केले असते, मी कुठं नाही म्हणलो का. आम्हाला भजे खायचे. मम्मीला म्हणा कर पाठवून, कल म्हणा पाठवून. चला अंकिता फटाफटा मिरच्या कापी. तोवर गरमत एक बाहेरून चक्कर हाणून येतो मीन पारा. हे पाटापाटावर रे. काय झालं आपल्या शेजाऱ्याच्या ट्रॅक्टरचं डिझेल संपलं, तिकडं गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओचा सगळा पाचखा झाला. तरी बघू शकता मिरच्या आता तळलेल्या आहेत. आणि अंकिता बघा कापी ते खायसाठी. पण आपण तसं नाही, आपण अख्खं खाणार. आपण हलकं
आणि हलकटा माणसं कधी कोणाचं ऐकत नसतात. डायरेक्ट तळायचंय. तळायचे अजून हा का चांगलं तळतं कडक करायचं. खाल्ले तुम्हाला चांगलं भाजून द्यायचं ना. बघा. हे अजून तळायचं म्हणजे काय सिस्टीम आहे, देवाला जाणं आणि हिलाच जाणं एक घास तरी खायला दे मला. मित्रांनो बघा फायनली हे आमचे डिस्को भजी. आणि आता मी खाऊन बघतो टेस्ट कशी आहे ते चपाती. बरं मग माझ्या हातात चटका लागला. एक नंबर क्वालिटी मित्रांनो. घरी बनवून खा. फक्त मीठ मिरची मापात टाका. मला काय जेवण द्या, बाकीचं बघू नंतर.